मला हे जमण्यात नाही. ए धर ना, बोल ना जरा. इथं खाली बस. काय बोलू? इथं बस ना. आधी द्यायला लागते. सर्व मंडळींना आषाढी एकादशीच्या असं बोलू. लवकर बोल. सर्व मंडळींना आम्हा दोघींकडून आषाढी एकादशी निमित्ताने खूप शुभेच्छा. गंगावारी मनोहारी मुरारी सर्वपार भव. नमस्कार मित्रांनो, जय जय रामकृष्ण हरी. ह्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. इथपर्यंत तुम्ही आला असाल आणि 2 एपिसोड जर तुमचे चुकले असतील तर मग तुम्हाला ते बघताना थोडी मजा नाही येणार. तर 2 एपिसोड पूर्वीचे सुद्धा पहा आणि मग हा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये. आजचा जो व्लॉग तुम्ही पाहणार आहात तो व्लॉग आहे आषाढी एकादशी निमित्तचा स्पेशल व्लॉग. आणि यामध्ये आषाढी एकादशी निमित्त मी आलोय वेरवलीतील श्री प्रतिपंढरपूर. हे लांजा तालुक्यामध्ये येतं, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं. आणि हे प्रतिपंढरपूर असं आम्ही नाही म्हणत, तर इथे आलेले संत सज्जन मंडळी, मोठमोठे कीर्तनकार यांनी याला असं नाव दिलं आहे. कारण इथे आल्यानंतर त्याच पांडुरंग परमात्म्याच्या जी पंढरपूरला आहे त्याची प्रचिती इथे येते. आणि माझं लहानपणापासून मी यालाच बघतो, त्यामुळे डोळे मिटल्यानंतर सर्वप्रथम जर मूर्ती कोणाची येत असेल तर ह्या इथे असलेल्या सुंदर सुबक अशी आकर्षक मूर्ती जी आहे ती डोळ्यासमोर येते. आणि इथला आजचा हा आषाढी वारी निमित्तचा, आषाढी एकादशी निमित्तचा हा ब्लॉग तुम्ही पाहताय. जुडून राहा, सपोर्ट करा. आणि आपल्या कोकणातील एक असं सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे आणि ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सप्रेम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी निमित्त या मंदिरामध्ये गेली गणेशाच्या परंपरेनुसार आता पांडुरंग रुक्मिणी देवतेचा महाअभिषेक पंचामृत स्नान झालेला आहे. आता महापूजा होईल, आरती होईल, त्यानंतर पारायण, मध्याच्या काळाला भजन होईल. भजनानंतर मोठी दिंडी काढली जाते गावामध्ये. हे गणपती मंदिर, कृष्ण मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर आणि शिव मंदिर अशी 5 मंदिराला भेट देऊन पुन्हा ही पालखी सोहळा त्या मंदिरामध्ये पुन्हा येत असतो. सगळ्यांना विनंती आणि प्रार्थना आहे की जेणेकरून आपल्या सुखदुःखामध्ये अडीअडचणी येणारा परमात्मा पांडुरंग हा दीनदुबळ्यांचा कैवारी आहे, दिनाचा सोयरा आहे, असं या ठिकाणी संत महंतांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे या पांडुरंगाची सेवा जर केली तर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या उद्योगामध्ये अगणित असं समाधान आणि फलप्राप्ती होईल अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांना अतिशय समाधान शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची इथं सांगता करतो. गंगावारी मनोहारी मुरारी चरण मुरारी पापम पापकर्मं पापात्मा पापसंवदनं पापार भवकरिष्ये सकल गंधक्षाणि पुष्पाणि समर्पयामि तुलसीपत्राणि समर्पयामि पांडुरंग रुक्मिणी देवताय नमो. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो वासुदेवाय. ओम नमो वासुदेवाय. ओम नमो
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायण कुंडली कवरदारी विठ्ठल श्री महादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज इत्याशुद्धादिगुणदत्तं श्रीगुरुदत्तेत्मा। ओम नमो भगवते वासुदेवाय। समस्त ग्रामदेवतकेन्द्रं ब्रह्मणा गणनाथ सरस्वती हरि पंचगणदेवी देवाणी प्रवर्तते। विनायक ओंकार ब्रह्म विष्णु शरण सरस्वती वनदुरी कार्यार्थ सिद्धे अभिष्मिता सिद्ध्यर्थं पुण्ययात्राश्रय सर्व गणपते नमः। रिद्धि सिद्धिं हरिद्रपुं सुवर्णं समर सौभाग्यलं द्रव्याणि समर्पयामि। मित्रांनो पूजा झालेली आहे, देवाचं सुंदर रूप समोर आलेलं आहे आणि ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन। तर आता पूजा आणि भरपूरशा गोष्टी झालेल्या आहेत। आता मी माझ्या वाडीतील माझ्या आया भगिनी आणि महिला मंडळी दाखवत होतो। काम चालू आहे आणि आमची काकी आलेली आहे। व्हिडिओ बघितलेस की नाही मे महिन्यातले? मग मे महिन्यात तुम्ही बघितलं असाल आणि पुढे सगळे आपल्या काक्या काम करतात फराळाचं काम। काय टाकायचं आहे? वाटे देऊ। माझिया सगळा हरीचा नासा बऱ्यात ना? अरे कुठं पाहा कुठं भावे तया कुळा। तर मित्रांनो हा कल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा। आणि हे जे मी काम करतोय जे ब्लॉगिंगचं काम आहे फार छान आहे आणि अशी कामं असतात की आपण ती करून करून आयुष्यभर थकतो। हे काम थकवायचं नाही आहे, स्फूर्ती देणार आहे, आनंद देणार आहे आणि लहानपणापासूनचे जे संस्कार आहेत आपल्यावरती वारकरी संप्रदायाचे असतील, कधी न थकण्याचे असतील, एकमेकांना साथ देण्याचे असतील आणि माझी वाडी माझ्यासाठी अतिशय प्रिय आहे आणि मी कोकणचं असल्यामुळे माझी वाडी माझी माणसं हे जपणं आतच आहे। हा आजचा व्लॉग तुम्ही पाहिलात। आषाढी एकादशीची सुरुवात आहे आणि पुढे अजून दिवसभर कार्यक्रम आहेत, ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जोडून राहा। धन्यवाद। सप्रेम रामकृष्ण हरी।